नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची 17वी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत. त्यामध्ये आपण बघत आहोत महत्त्वाचे पुरस्कार. तर मे बी हा महत्त्वाच्या पुरस्कारांचा शेवटचा भाग असू शकतो. बघू कितपत कंप्लीट होतं, कारण 3च पुरस्कार राहिले आहेत: नोबेल पुरस्कार, भारतरत्न आणि पद्म पुरस्कार. किती वेळ लागतो त्यानुसार आपण डिसाईड करू. गरज पडली तर अजून एखादा व्हिडिओ आणू, नाहीतर ह्याच व्हिडिओमध्ये कंप्लीट होईल. तर सुरुवात करूया. नोबेल पुरस्कार 2024. आता नोबेल पुरस्कार 2024चे लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक्स पण सांगते. फक्त ट्रिक्स नीट समजून घ्या मी कशा पद्धतीने सांगते, म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट ते आठवलं तरी आपल्या व्हिडिओचा उद्देश सार्थ होईल. ठीक आहे. तर बघा, 2024चे नोबेल पुढीलप्रमाणे. आता वैद्यकशास्त्र किंवा शरीरशास्त्र किंवा इंग्लिशमध्ये मेडिसिन: व्हिक्टर एम्ब्रॉस, अमेरिका; गॅरी रुवकून, अमेरिका. कार्य काय? मायक्रो आर एन एच्या शोधासाठी. मायक्रो आर एन ए हे जनुकांच्या क्रियाशीलतेच्या नियमांसंबंधीचे मूलभूत तत्व मांडते. ठीक आहे. तर आता याचं कसं लक्षात ठेवायचं सांगते. वैद्यकशास्त्राचा म्हणजे मेडिसिनचा नोबेल लक्षात ठेवताना इंग्लिशमध्ये नाही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, वैद्यकशास्त्र म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तसं का करायचं ते मी तुम्हाला सांगते. वैद्यकशास्त्राचा आपण मग इथे व्ही घेतला आहे. ठीक आहे. मेडिसिनचं लक्षात ठेवायचं नाही, वैद्यकशास्त्राचं म्हणून लक्षात ठेवायचं, तेव्हा ट्रिक्स तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. वैद्यकशास्त्राचा व्ही घेतला, व्हिक्टरचा व्ही घेतला आणि गॅरी रुवकून. आता बघा, मला सांगायचं काय नेमकं, वला ह, आणि इथे पण तसंच आहे, वला ह. आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. जरी इथे व्ही लिहिलं आहे तरी त्याचा अर्थ असा होत नाही आहे की दुसऱ्या व्यक्तीचं नाव व्ही वरून चालू होतं आहे. ठीक आहे. मी वैद्यकशास्त्राचा व्ही कन्सिडर केला आहे, व्ही वरून वला ह असं आलेलं आहे, ज्यांनी मराठीत लिहिलं आहे ते. ठीक आहे. व्हिक्टर एम्ब्रॉस नंतर गॅरी रुवकून हे नीट लक्षात ठेवा. आणि दोघं पण अमेरिकेचे आहेत. तर मग कसं लक्षात ठेवलं मी? वैद्यकशास्त्राचा व्ही, व्हिक्टरचा व्ही आणि गॅरी रुवकूनचा व्ही. आणि हाच व्ही जेव्हा आपण सुलटा करतो आणि मध्ये आडवी रेष देतो तेव्हा त्याचा होतो ए. ठीक आहे. म्हणजे काय? अमेरिकेचे. म्हणजे व्ही फॉर वैद्यकशास्त्र, व्ही फॉर व्हिक्टर, व्ही फॉर रुवकून आणि व्हीला सुलट केलं आणि त्याच्यामध्ये एक रेष दिली आडवी, तो होता ए. आणि कशासाठी? तर मायक्रो आर एन ए. ठीक आहे. लक्षात राहत आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं पाठ होणार? असं पाठ होणार, माझं पाठ होईल. तर कसं करायचं? ॲटलिस्ट एवढं तरी लक्षात ठेवा. एकदा आपण रिपीट करूया वाटल्यास. आणि ह्या प्रोसेसमधून गेलं की पाठ होऊन जाईल. काय करायचं? आता मायक्रो आर एन ए नाही जरी आठवलं ना, काही तुम्हाला अवघड वाटत असेल, ॲटलिस्ट मी कोणत्या सिक्वेन्सने लिहिलं आहे हे लक्षात ठेवा. इथून स्टार्ट करायची. मॅडमने सांगितलं होतं वैद्यकशास्त्राचा व्ही घ्यायचा आहे, मग मॅडमने 3दा व्ही लिहिला होता. मग पहिला व्ही होता वैद्यकशास्त्राचा, दुसरा व्ही होता व्हिक्टरचा आणि तिसरा व्ही होता गॅरी रुवकूनचा व्ही होता. मग मॅडमने पुढे ए लिहिला होता. व्हीलाच मॅडमने सरळ करायला सांगितलं होतं. व्हीचा सुलट झालं की ए, आणि मग पुढे लिहिलं होतं मायक्रो आर एन ए राहिलं. आता भौतिकशास्त्राचं बघूया. भौतिकशास्त्राचं कसं लक्षात ठेवायचं? भौतिकशास्त्र फिजिक्स इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं. आपण फिजिक्स शॉर्टमध्ये कसं लिहितो? PHY. फिजिक्स शब्द लिहिताना एच सेकंड नंबरला येतो ना, मग पुढे मी काय लिहिलं आहे? H2 फॉर जे मिळालेले आहे, ज्यांना नोबेल मिळालं आहे भौतिकशास्त्राचं, तर त्यांचं नाव हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन असं सुरू झालेलं आहे. म्हणजे जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन अशा पद्धतीने H2चा मी अर्थ काढलेला आहे. ठीक आहे. H2 म्हणजे ह वरून किंवा एच वरून त्यांचं सरनेम चालू होतं, हॉपफिल्ड आणि हिंटन. आता ह्या दोन नावांना फक्त हॅसॅबिन कशा ते रसायनशास्त्रात आहे, त्या हॅसॅबिनसोबत
कन्फ्यूज करायचं नाही, एवढंच फक्त लक्षात ठेवा. जॉन हॉपफिल्ड अमेरिकेचे, जेफ्री हिंटन ब्रिटन कॅनेडियनचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला हॅसॅबिनचं सांगितलं नसतं, कदाचित तुम्हाला क्लिक पण झालं नसतं की असं पण होऊ शकतं म्हणून, पण तरी मी तुमच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे. कन्फ्युजन करून घेऊ नका कृपया. फिजिक्सची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? PHY फिजिक्स लिहिताना H सेकंड टाईम येतो म्हणून H दोनदा, H2. मग H2 वरून काय 2 शास्त्रज्ञ आहेत ज्यांची नावं H वरून चालू होता, हॉपफिल्ड आणि हिंटन. जॉन हॉपफिल्ड, जेफ्री हिंटन. ठीक आहे. जॉन हॉपफिल्ड आहे अमेरिकेचे, जेफ्री हिंटन आहे ब्रिटिश कॅनेडियन. ठीक आहे. कार्य काय? मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाला आधारभूत ठरणारा शोध. हिंटन यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. नीट लक्षात ठेवा, हिंटन यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. राहील लक्षात. आता पुढे रसायनशास्त्र. रसायनशास्त्राला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? केमिस्ट्री. केमिस्ट्रीचं स्पेलिंग C वरून चालू होतं, बरोबर. केमिस्ट्री. सी नंतर सीला उलटा करा, म्हणजे त्याचं सी ज्या पद्धतीने आहे त्याचं तोंड उलटं करा. उलटं केल्यानंतर त्याच्यामध्ये उभी रेष मारली की त्याचा होतो D. डी होतो. मग D2 फक्त D दोनदा घ्यायचा आणि मग डीजे. केमिस्ट्रीचा C घ्यायचा, सीला मग उलटं करायचं, त्याच्यामध्ये एक रेष मारली की त्याचा होतो D आणि मग डीजे. ठीक आहे, डीजे. आता लक्षात कसं ठेवायचं रसायनशास्त्राचे? डेव्हिड बेकर आणि डेमिस हॅसॅबिस. डेव्हिड आणि डेमिस, आणि मेन काय त्यांचं दोन्हींचं डे वरून आहे, डे वरून नावं सुरू होतात केमिस्ट्रीमध्ये. डेव्हिड डेमिस. ठीक आहे. डेव्हिड आहे अमेरिकेचे, डेमिस आहे इंग्लंडचे, आणि तिसरे जे वरून मी सांगितलं जॉन जम्पर हे अमेरिकेचे. असं लक्षात ठेवा. पुढे मी प्रोटीन लिहून ठेवले, लक्षात राहिलं तर चांगलंच आहे. प्रथिनांचा वापर औषधांच्या आणि लसीच्या निर्मितीमध्ये होतो. पुढे आता साहित्याचा बघू. साहित्याचा हान कांग, दक्षिण कोरिया. आता साहित्यासाठी ट्रिक नाही बनवली, लक्षात राहून जाईल सहजगत्या. तर मग साहित्याचा हान कांग, दक्षिण कोरिया. नोबेल जिंकणाऱ्या 18व्या महिला. 18व्या महिला. साहित्यासाठीचा नोबेल जाहीर झालेल्या हान कांग या पहिल्या आशियाई महिला व दक्षिण कोरियाच्या पहिल्या लेखिका ठरल्यात. हे नीट लक्षात ठेवा. पहिल्या आशियाई महिला व दक्षिण कोरियाच्या पहिल्या लेखिका ठरल्या. कार्य काय त्यांचं? मानवी जीवनातील नाजूक भावना, वास्तववाद यांचे त्यांच्या लेखनातून उत्तम चित्रण. त्यांनी लिहिलेली पुस्तके, आता हे खूप महत्त्वाचं आहे, त्यांनी लिहिलेली पुस्तके द व्हेजिटेरियन, ब्लॅक डिअर, दी व्हाईट बुक, वी डू नॉट पार्ट, ह्युमन ॲक्ट्स आणि ग्रीक लेसन. हे महत्त्वाचं काय पुढे कळेल तुम्हाला. अल्बम सॉन्ग टू सिंग कामली, कविता विंटर इन सोल, कथासंग्रह लव्ह ऑफ येओसू. आता बघा पुढे. तर त्यांची जी 2 पुस्तकं होती ना, त्या 2 पुस्तकांना एकाला मिळालं आहे बुकर पारितोषिक आणि दुसऱ्याला मिळालं आहे इंटरनॅशनल बुकर पारितोषिक. ठीक आहे. म्हणून ती 2 पुस्तकं महत्त्वाची आहे. आता हे कसं लक्षात ठेवणार की बुकर आणि आंतरराष्ट्रीय बुकर कोणता आधी मिळाला आहे? तर असं लक्षात ठेवा, जो आधीच सुरू झाला आहे 1969ला बुकर पारितोषिक सुरू झालं आहे, तो आधी मिळाला आहे, नंतर इंटरनॅशनल बुकर पारितोषिक त्यांना मिळालं आहे. असं पण होऊ शकतं ना की इंटरनॅशनल बुकर आधी मिळू शकतो, नंतर बुकर मिळू शकतो, असं काही पण होऊ शकतं. म्हणून मग लक्षात ठेवण्यासाठी मी काय केलं आहे, पण हे आहे तुम्हाला बुकर आणि इंटरनॅशनल बुकर प्राईजचे स्टार्टिंग इयर माहिती पाहिजे, स्थापना वर्ष पण माहिती पाहिजे, तर तुम्हाला ही ट्रिक लक्षात राहील. ठीक आहे. बुकर पारितोषिक सुरू झालं आहे 1969 1969 आणि इंटरनॅशनल बुकर 2005ला सुरू झालं आहे. ठीक आहे. म्हणून त्यांना असं लक्षात ठेवायचं, बुकर पारितोषिक आधी सुरू झालं आहे म्हणून त्यांना आधी बुकर मिळाला, इंटरनॅशनल बुकर नंतर सुरू झालं आहे म्हणून त्यांना इंटरनॅशनल बुकर मिळाला, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 2016मध्ये द व्हेजिटेरियन या कादंबरीला बुकर पारितोषिक मिळाले होते आणि 2018मध्ये ह्युमन ॲक्ट्स या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले. आता कोणत्या कादंबरीला कोणतं बुकर मिळालं हे कसं लक्षात ठेवायचं? दोघांपैकी एक लक्षात ठेवा. मी काय लक्षात ठेवलं?
इंटरनॅशनल ह्युमन असं लक्षात ठेवायचं. इंटरनॅशनल ह्युमन लक्षात ठेवलं की ह्युमन ॲक्ट्सला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालं असं लक्षात राहतं. ठीक आहे. दक्षिण कोरियासाठी नोबेल जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या किम दाई जंग ज्यांना 2000चा शांततेचा नोबेल मिळाला आहे. म्हणजे ओव्हरऑल जर सगळे पुरस्कार बघितले ना, नोबेल प्राईज बघितले, तर त्याच्यासाठी दक्षिण कोरियाच्या दुसऱ्या आहेत. पण याच्या आधी शांततेसाठी कोणाला तरी मिळाला आहे, किम दाई जंग 2000 साली, आणि आत्ता यांना साहित्यासाठी मिळाला आहे. ठीक आहे. आता बघा शांततेसाठीचा. हां, शांततेसाठीचा निहोन हिंड्याको. आता हे नावावरूनच कळतं जपानी संस्था आहे म्हणून. ठीक आहे. कार्य काय? ही संस्था हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुहल्ल्यातील वाचलेल्यांची काळजी घेते. पुन्हा कधीही अण्वस्त्रांचा वापर होऊ नये हे लक्षात घेऊन ही जपानी संस्था काम करते. अण्वस्त्रांविरोधातही ही संस्था सक्रियपणे काम करीत आहे. निहोन हिंड्याको अध्यक्ष तोमोयुकी मिमाकी. ठीक आहे. आता अर्थशास्त्राचा. ठीक आहे. जसं वैद्यकशास्त्राचा मी तुम्हाला सांगितलं होतं की वैद्यकशास्त्राचा मराठीतूनच लक्षात ठेवा, व्हीवरून. तसंच अर्थशास्त्राचा पण सांगते. अर्थशास्त्राचा ए घ्यायचा, इकॉनॉमिक्सचा नाही म्हणायचा. अर्थशास्त्राचा ए. ठीक आहे. त्याच्यानंतर मी डॅश केलं आणि पुन्हा ए लिहिलं आहे. ए फॉर अमेरिका, कारण 3 जणांना अमेरिकेच्या मिळालं आहे. हां, जर मी अर्थशास्त्राचा ए घेते, त्याच्या पुढे अजून एक ए लिहिते आणि त्याला 3 फांद्या दाखवते आणि पुढे काय लिहिते? SMS. SMS. आता आता कसं लक्षात ठेवायचं? 2 जणांच्या नावात आहे ना सन आहे. जॉन्सन रॉबिन्सन. जॉन्सन रॉबिन्सन म्हणायला बघा किती छान वाटतं. जॉन्सन रॉबिन्सन. तर आणि मोगलू, एका याच्यात मोगलो, मोगली किंवा मोगलू असं लक्षात ठेवा. मोगलीवरून मोगलू लक्षात राहील. हां, तर लक्षात कसं ठेवायचं? आता सन मोगलू. सन म्हणजे मुलगा. मुलगा मोगलू किंवा मुलगी. मुलगी नाही, मोगलू किंवा मोगली म्हणायचं होतं मला. ठीक आहे. मग लक्षात कसं ठेवायचं? सन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. मोगलू हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. आणि अर्थशास्त्राचा एक घेतला, हा जो ए आहे ते अमेरिकेतले आहे तिघं, पण त्याला 3 फांद्या दाखवल्या. तिथे लिहिलं SMS. S फॉर सन्स. रॉबिन्सन जॉन्सन. हां, सायमन जॉन्सन, जेम्स रॉबिन्सन आणि डेरेन एसेमोग्लू. ठीक आहे. अशा पद्धतीने हे लक्षात राहतात. हां, कार्य काय? संस्थांची निर्मिती आणि त्यांच्या आर्थिक समृद्धीवरील परिणाम या विषयावरील अभ्यास. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात राहतात. वाटल्यास एकदा मी रिपीट करून दाखवते कसं लक्षात राहतं ते. थोडक्यात बघूया. जे म्हणजे जे गरजेचे आहे तेच सांगते मी. हां, वैद्यकशास्त्राचं काय सांगितलं? आणि सगळे ना त्यांच्या नावावरून लक्षात ठेवायचे. म्हणजे लक्षात आठवण्याची सुरुवातच आपण कशी करायची आहे? वैद्यकशास्त्रातला आहे का केमिस्ट्रीतला आहे का फिजिक्सचा आहे त्याच्यावरून सुरुवात करायची. ट्रिक आठवायला. वैद्यकशास्त्रातला काय सांगितलं होतं? वैद्यकशास्त्राचा व्ही आणि 3दा व्ही लिहिला होता. एक व्ही होता वैद्यकशास्त्राचा, दुसरा व्ही होता विक्टरचा, तिसरा व्ही होता रवकुनचा. हां, आणि पुढे लिहिला होता व्ही उलटा करून ए लिहिला होता. अशा पद्धतीने मग वैद्यकशास्त्र विक्टर एम्ब्रस आणि गॅरी रवकुन अशा पद्धतीने हे लक्षात राहतं. नंतर भौतिकशास्त्राचा फिजिक्स लिहिताना H सेकंड नंबरला येतो अल्फाबेट म्हणून H, दुसऱ्या नंबरला म्हणून H2. H वरचे 2 आहेत. हॉपफिल्ड, जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन. नंतर रसायनशास्त्राचं केमिस्ट्री C आपण काढतो. केमिस्ट्रीला उलटा केला, त्याच्यात उभी रेष मारली, त्याचा होतो D नंतर DJ. ठीक आहे. डी वरून दोघांची नावं डे वरून चालू होतात. डेव्हिड, डेमिस. हां, साहित्याचा हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि जपानचा शांततेचा जपानी संस्थेला मिळाला आहे हे लक्षात राहील. त्याच्यानंतर अर्थशास्त्राचं सांगितलं, ए लिहिला आहे अर्थशास्त्राचा. पुढे अजून एक ए लिहिला आहे जो अमेरिकेचा दर्शवतो, त्याला 3 फांद्या दाखवला. SMS लिहिलं. S वरून काय आहे? सन मोगलू किंवा मोगली. सन सायमन जॉन्सन, जेम्स रॉबिन्सन आणि डेरेन एसेमोग्लू. अशा पद्धतीने हे लक्षात राहतात. तुम्हाला ह्या ट्रिक्स आवडत असतील तर लक्षात ठेवा, नाही तर दुसऱ्या कोणत्या लक्षात ठेवल्या तुम्हाला सापडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने जा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. मी माझ्या परीने सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुढे बघूया.
बघा 1895मध्ये नोबेल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या पुरस्काराची सुरुवात 1901मध्ये झाली. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी नोबेल पुरस्काराचे वितरण 10 डिसेंबरला होते. अल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ. यांच्याकडे 355 पेटंट्स होते. अल्फ्रेड नोबेल यांनी 1867मध्ये डायनॅमाइट सुरुंग या स्फोटकाचा शोध लावला. त्यांच्या एका भावाचा मृत्यू झाल्यानंतर चुकून वर्तमानपत्रात मृत्यूचा व्यापारी अल्फ्रेड नोबेल जे शक्य तितक्या लोकांचे मरण्याचे नवीन आणि जलद मार्ग शोधून श्रीमंत झाला, काल रात्री त्यांचा मृत्यू झाला, ही बातमी वाचून त्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी स्फोटकाऐवजी संशोधन करण्यास सुरुवात केली. एकूण 6 क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र. ठीक आहे. आता पुढे अर्थशास्त्राचे नोबेल. परंतु अर्थशास्त्राचे नोबेल 1969 पासून दिला जातो. घोषणा 1968. सेंट्रल बँक ऑफ स्वीडनच्या स्थापनेला 1969मध्ये 300 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 1969 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. आता इतर नोबेल पुरस्काराची इतर वैशिष्ट्ये. नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. अपवाद. आतापर्यंत 3 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार मिळाला. डॅग हॅमर्सकीजोल्ड शांततेसाठी 1961, एरिक एक्सेल कालफिल्ड साहित्य 1931, राल्फ एम स्टीनमन वैद्यकशास्त्र 2011 साठी. शांतता, साहित्य, वैद्यकशास्त्र. हा पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींना विभागून दिला जातो. त्यानंतर हा पुरस्कार वितरण स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे केले जाते. परंतु शांततेचा नोबेल पुरस्काराचे वितरण नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे केले जाते. सर्वात कमी वयात मलाला युसुफझाई 17 वर्षे शांततेसाठी नोबेल मिळाला. नोबेल पुरस्कार मिळणारी सर्वात वयोवृद्ध 97 इयर्स व्यक्ती जॉन गुडइनफ रसायनशास्त्र 2019 मध्ये. ठीक आहे. शांततेसाठी 5 वेळा 1937, 38, 39 सलग आणि 47, 48 असं महात्मा गांधीजींचे नामांकन झाले, परंतु त्यांना नोबेल मिळाला नाही. ठीक आहे. इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसला 3 वेळा म्हणजे 1917, 1944, 1963ला शांततेचा नोबेल मिळाला. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान हे पुरस्कार देण्यात आलेले नाही. आता 10 भारतीय असे आहेत ज्यांना पुरस्कार मिळाला आहे नोबेल. ठीक आहे. आता पहिले रवींद्रनाथ टागोर साहित्य क्षेत्रात 1913ला. आधी नावं वाचून घेऊ. रवींद्रनाथ टागोर, CV रमन, हरगोविंद खुराना, मदर तेरेसा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, अमर्त्य सेन, VS नायपॉल, व्यंकटरमण रामकृष्णन, कैलास सत्यार्थी, अभिजित बॅनर्जी. रवींद्र टागोर यांना साहित्यात, CV रमन यांना भौतिकशास्त्रात, हरगोविंद खुराना यांना वैद्यकशास्त्रात, मदर तेरेसा यांना शांतता, सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्र, अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्र, VS नायपॉल यांना साहित्य, व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायनशास्त्र, कैलास सत्यार्थी यांना शांतता, अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्र. ठीक आहे. तर मला काय म्हणायचं आहे की आपण एवढं बघतोच आहे, तर मग आता हे बघून घ्यायचं की कोणाला म्हणजे साहित्यासाठी किती वेळा, भौतिकशास्त्रासाठी किती वेळा, कशा पद्धतीने मिळालं हे बघून घेऊ. पण त्याआधी आपण थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. जे लक्षात राहत आहे ते बघा. रवींद्रनाथ टागोर साहित्यासाठी 1913ला सगळ्यात पहिले मिळालं आहे भारतीय, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मदर तेरेसा शांततेसाठी 1979 यांचं वर्ष लक्षात ठेवा. त्यानंतर हे 2 लक्षात ठेवा. एक अमर्त्य सेन यांचं लक्षात ठेवा अर्थशास्त्रासाठी 1998, कारण याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढे हे 2 लक्षात ठेवा कारण हे रिसेंट आहे. कैलास सत्यार्थी यांना शांततेसाठी 2014 आणि अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्र यांना 2019. ठीक आहे. हे 2 लक्षात ठेवा. आता बघूया. साहित्यासाठी आतापर्यंत 2दा मिळाला आहे. एक रवींद्रनाथ टागोर आणि नंतर VS नायपॉल यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर भौतिकशास्त्रासाठी 2दा CV रमन आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर. नंतर शांततेसाठी 2दा कोणतं, तर मदर तेरेसा आणि कैलास सत्यार्थी यांना. ठीक आहे. अर्थसाठी 2दा, अर्थसाठी अमर्त्य सेन
आणि अभिजित बॅनर्जी. आता बघा कसा कोइन्सिडन्स आहे. अर्थ अ वरून आहे, अमर्त्य सेन आणि अभिजित सगळं अ वरून आहे. अर्थ अमर्त्य सेन, अभिजित बॅनर्जी. ठीक आहे, अशा पद्धतीने 2 लक्षात राहतात. आणि वैद्यक आणि रसायनशास्त्रात प्रत्येकी 1. या पद्धतीने वैद्यकशास्त्रात हरगोविंद खुराना यांना आणि रसायनशास्त्रात व्यंकटरामन रामकृष्णन यांना 2009 मध्ये रसायनशास्त्रातला मिळाला आहे. तर अशा पद्धतीने हे लक्षात राहतं. आता बघा हे सगळे मिळून 10 पुरस्कार होऊन जातात. तर कसं लक्षात ठेवणार, हे दोन्ही लक्षात ठेवा. वैद्यक आणि रसायनशास्त्रासाठी प्रत्येकी 1-1 मिळाला आहे. वैद्यक आणि रसायनशास्त्रासाठी प्रत्येकी 1-1. बाकी सगळ्याला काय 2-2 साहित्य, भौतिक, शांतता, अर्थ 2-2 मिळाला आहे. राहील लक्षात. आता आपण पुढे बघूया. आता पुढे आपण भारतरत्न पुरस्कार बघू. 2024 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. सुरुवात 1954. रक्कम दिली जात नाही. कोणाद्वारे दिला जातो तर राष्ट्रपतींद्वारे. 2024चे पुरस्कार 27व्या क्रमांकाचे आहे. तर आतापर्यंत भारतरत्न 53 व्यक्तींना देण्यात आले. ठीक आहे, आणि 53वे व्यक्ती कोण आहे, MS स्वामीनाथन. भारतरत्न पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच 5 व्यक्तींना भारतरत्न. कर्पुरी ठाकूर बघा, जेवढे आहेत ना 5 त्यांच्यापैकी 4 जणांना मरणोत्तर आणि 1 आहे, म्हणजे 4 जणांना मरणोत्तर आणि 1 नॉर्मल. ठीक आहे, पहिल्यांदाच 5 व्यक्तींना देण्यात आला. 1 कर्पुरी ठाकूर. आधी मरणोत्तर जे आहेत त्यांना बघते मी. कर्पुरी ठाकूर, चौधरी चरण सिंग, MS स्वामीनाथन आणि PV नरसिंहराव यांना मरणोत्तर. आणि आत्ता जे हयात आहेत लालकृष्ण अडवाणी. कळलं तुम्हाला, 4 मरणोत्तर आणि 1 आहे लालकृष्ण अडवाणी यांना. त्याच्यानंतर आता आपण हे सगळं नाही बघायचं, फक्त मी तुम्हाला महत्त्वाचं सांगते की आत्तापर्यंतचे भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती मी वाचून नाही दाखवत सध्या, महत्त्वाचं फक्त सांगते. 1954 C राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर CV रमन. हे लक्षात ठेवा. मी अशा छोट्या छोट्या गोष्टींवर ट्रिक बनवल्या आहेत. माझं अगदी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं होतं ना, तेव्हा मी असे व्हिडिओ बनवले आहेत की पहिले भारतरत्न कोण. आता याच्यावरची ट्रिक काय होती, गोपाल राधा रमले भारतरत्नात, गोपाल राधा रमले भारतरत्नात, गोपालवरून C राजगोपालाचारी, राधावरून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, रमलेवरून रमन, डॉक्टर CV रमन. असं पुन्हा याच्यावरच ट्रिक बनवली. आत्तापर्यंत किती राष्ट्रपतींना मिळाला आहे भारतरत्न, नंतर किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना मिळालं आहे, महिला कोणत्या आहेत, अशा पद्धतीने मी बनवलं आहे. तर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल. नंतर पहिले महाराष्ट्रीयन जे आहे महर्षी धोंडो केशव कर्वे 1958. त्याच्यानंतर पहिला मरणोत्तर कोणाला मिळाला आहे तर लाल बहादूर शास्त्री यांना पहिला मरणोत्तर 1966ला. नंतर महिलांना बघू कोणत्या कोणत्या मिळाला आहे. 1971ला इंदिरा गांधी पहिल्या महिला, 1980ला मदर तेरेसा. त्याच्यानंतर 1997 अरुणा असफ अली, 1998ला MS सुब्बालक्ष्मी आणि 2001ला लता मंगेशकर. अशा पद्धतीने आता मी तुम्हाला माझ्याच व्हिडिओचा एक स्क्रीनशॉट दाखवते, दिसतोय तर हे शॉर्ट्स होते. याच्यावर भारतरत्न प्राप्त महिलांवर कसं बनवलं आहे मी, तर हे बघा, इंदिरा नावाची एक मुलगी असते आणि ती टेरेसवर येते. इंदिरा नावाची मुलगी आहे, ती टेरेसवर आली, पण ती सोबत कोणाकोणाला घेऊन आली तर तिच्या इतर मैत्रिणी लक्ष्मी आणि लता या दोघींना आपण सोबत घेऊन आली. मग ट्रिक कशी लक्षात ठेवायची, इंदिरा टेरेसवर आली, लक्ष्मी लतासोबत, इंदिरावरून इंदिरा गांधी, टेरेसवरून मदर टेरेसा, आलीवरून अरुणा असफ अली, लक्ष्मीवरून MS सुब्बलक्ष्मी आणि लतावरून लता मंगेशकर. अशा पद्धतीने मी ट्रिक्स बनवलेले आहेत. आता पुढे बघूया. 1987ला खान अब्दुल गफार खान हे पहिले परदेशी नागरिक ज्यांना भारतरत्न मिळाला. नंतर
MG रामचंद्रन पहिले अभिनेते ज्यांना 1988ला भारतरत्न मिळाला. नंतर सचिन तेंडुलकर पहिले क्रिकेटपटू 2014ला. त्यांच्यासोबत या दोघांना सोबत मिळाला CNR राव आणि सचिन तेंडुलकर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपलं लक्षात राहतं. आता मेन म्हणजे काय, आत्ताचे जे आहेत जो 53वा आहे म्हणजे 5 जे आहेत 49, 50, 51, 52, 53 हे कसं लक्षात ठेवायचं. तर बघा, आपल्याला क्रिकेटर माहिती आहे KL राहुल. KL राहुल क्रिकेटर माहिती आहे, त्याच्यातला तेच घ्यायचं आहे आपल्याला. KL राहुल लक्षात ठेवायचं, K लक्षात ठेवायचं, मग L लक्षात ठेवायचं. R साठी R दोनदा घ्यायचा. R दोनदा घ्यायचा आणि मग RPQRS R नंतर S येतो, मग S लक्षात ठेवायचा. ठीक आहे, मग बघा, K फॉर कर्पुरी ठाकूर 49वी व्यक्ती, L फॉर लालकृष्ण अडवाणी 50वी व्यक्ती, R फॉर चौधरी चरण सिंग 51वी व्यक्ती आणि PV नरसिंह राव 52वी व्यक्ती. या दोघांमध्ये आधी कोणाला घ्यायचं, तर चरण सिंग यांना घ्यायचं. चरण सिंग यांना आधी घ्यायचं, ते 51वे आणि 52वे नरसिंह राव, PV नरसिंह राव. नंतर त्यानंतर MS स्वामीनाथन हे 53वी व्यक्ती आहेत, S वरून MS स्वामीनाथन. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात राहतं. आता आपण बघूया पद्म पुरस्कार. पद्म पुरस्कार 2024चे पद्म पुरस्कार एकूण 132 जणांना प्रदान. पुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिला आहेत, नीट लक्षात ठेवा, 30 महिला. परदेशस्थ या श्रेणीत 8 व्यक्ती आहेत आणि 9 मरणोत्तर आहेत. 30 महिला, परदेशस्थ 8 आणि 9 मरणोत्तर. पद्मविभूषण एकूण 5 व्यक्तींना, पद्मभूषण एकूण 17 व्यक्तींना आणि पद्मश्री एकूण 110 व्यक्तींना. पद्मविभूषण 5, पद्मभूषण 17 आणि पद्मश्री 110. पद्मविभूषण 2024 आता बघूया कोण कोण. वैजयंतीमाला बाली, कोनिडेला चिरंजीवी, M व्यंकय्या नायडू, बिंदेश्वर पाठक, पद्मा सुब्रमण्यम. ठीक आहे, कोणत्या क्षेत्र, आता हे कसं लक्षात ठेवा, तामिळनाडूचे 2 आहेत, आंध्र प्रदेशचे 2 आहेत आणि बिहारचं 1 आहे आणि ते पण मरणोत्तर. राहील लक्षात, मरणोत्तर. तामिळनाडूचे 2, आंध्र प्रदेशचे 2 आणि बिहारचे 1. अशा पद्धतीने राहील लक्षात. ठीक आहे, आता पुढे वैजयंतीमाला बाली तामिळनाडूच्या कलाक्षेत्रात आणि पद्मा सुब्रमण्यम कलाक्षेत्रात. तामिळनाडूचे दोन्ही आहेत त्यांना कलाक्षेत्रात. त्यानंतर आंध्र प्रदेशचे जो 2 आहेत, कोनिडेला चिरंजीवी आणि M व्यंकय्या नायडू. चिरंजीवी कलाक्षेत्रात आणि व्यंकय्या नायडू सार्वजनिक सेवा क्षेत्रात. असे. आणि बिंदेश्वर पाठक तर सगळ्यांना माहितीच आहे, सामाजिक सेवा, बिहार मरणोत्तर. बिहार बिंदेश्वर, BB वरून लक्षात ठेवा. बिंदेश्वर पाठक सामाजिक सेवा, बिहार त्यांना मरणोत्तर मिळालं आणि ते बिहारचे आहेत. ठीक आहे, आता पुढे थोडाच पाठ राहिला, एवढंच आहे, मग झाला आपला कंप्लीट. पद्मभूषण 2024 महाराष्ट्रातील व्यक्ती एकूण 6. होर्मुसजी N कामा साहित्य शिक्षण पत्रकारिता, अश्विन बालचंद्र चंद मेहता वैद्यकीय, राम नाईक सार्वजनिक सेवा, राजदत्त दत्तात्रय मायाळू कला, प्यारेलाल शर्मा कला, कुंदन व्यास साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता. पद्मश्री महाराष्ट्रातील व्यक्ती एकूण 6. पद्मभूषणमध्ये पण किती, एकूण 6 आणि पद्मश्रीमध्ये पण एकूण 6, असे टोटल 12 जणांना पद्म पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्रातल्या व्यक्तींना. पद्म बघून घेऊ कोणाकोणाला मिळाला आहे. उदय देशपांडे क्रीडा क्षेत्रात, मनोहर डोळे वैद्यकीय क्षेत्रात, जहीर काझी साहित्य आणि शिक्षण, चंद्रशेखर मेश्राम वैद्यकीय, कल्पना मोरप्रिया उद्योग आणि शंकर बाबा पापळकर सामाजिक सेवा. एक मी थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं सांगते. मनोहर डोळे वैद्यकीय, डोळेवरून लक्षात ठेवा, वैद्यकीय आपण डोळे तपासायला जातो, कुठे जातो, डॉक्टरकडे जातो. चंद्रशेखर मेश्रामवरून मी आराम मेश्राम आराम असं लक्षात ठेवलं.
आराम कधी करतो? जेव्हा आजारी पडतो. आजारी पडतो कधी? आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जातो, ते म्हणता आराम करा. चंद्रशेखर मेश्राम वैद्यकीय क्षेत्रात. त्यानंतर उद्योग, कल्पना मोरप्रिया उद्योग क्षेत्रात. कल्पना, कोणाची कल्पना एवढा सुंदर उद्योग काढायची? कल्पना काढायची, उद्योग काढायची कल्पना कोणाची? अशा पद्धतीने कल्पना मोरप्रिया उद्योग क्षेत्रात. नंतर शंकर बाबा पापळकर सामाजिक सेवा. बाबा सामाजिक सेवा, शंकर बाबा नावावरून सामाजिक सेवा असं मी लक्षात ठेवलं. उर्त जहीर काजी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात आणि उदय देशपांडे क्रीडा क्षेत्रात. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपलं पूर्ण पुरस्कार, चर्चित व्यक्ती कंप्लीट झाले आहेत आपले. नंतर आज आपला हा महत्त्वाचे पुरस्कारामध्ये आज हा आपला शेवटचा व्हिडिओ होता. अशा पद्धतीने सगळे पुरस्कार कंप्लीट झाले आहेत. या व्यतिरिक्त मी 300 प्रश्न, सराव प्रश्न जे सरांनी दिले ते पण सायमल्टेनियसली घेते आहे. ते पण कंप्लीट करू. आता नवीन एक टॉपिक चालू करते. ठीक आहे. धन्यवाद.